या ठिकाणी शासनाचा GR आहे 2017 पासून प्रत्येक वर्षी अपंगाला पैसे भेटले पाहिजे। त्यासाठी आम्ही आज संघर्ष लढा करत राहतो। ग्रामपंचायत या ठिकाणी आम्हाला उडीउडीचे उत्तर देतात, आमच्या व्यथा मांडत नाही। दिवाळीचा सण निघून गेला तरी सुद्धा ग्रामपंचायतने आमच्या अकाउंटवर पैसे पाठवले नाही। महाराष्ट्र शासनाच्या नियमाचा पायबल्ली करतात। या ठिकाणी ग्रामसेवक असो, ग्रामपंचायतचे सदस्य असो की सरपंच असो, या ठिकाणी मी यांचा जाहीर निषेध करतोय। आज पारळगाव ग्रामपंचायतची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या ठिकाणी गरीब घरातला एक अपंग मुलगा दिवाळी सण निघून गेला सुद्धा अपंगाचे पैसे देत नाही। दरवर्षीप्रमाणे हा हलगर्जीपणा कोणासाठी? ही ग्रामपंचायत इथल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची ग्रामपंचायत आहे। इथल्या भटांची व इथल्या उद्योगपतींची ग्रामपंचायत नाहीये। मी सरपंच मॅडमला सांगतोय, मॅडम आम्ही तुम्हाला मतदान दिलेले आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आहे, वारंवार तुमच्याकडे येतोय, तुम्ही आम्हाला उडवेडीचे उत्तर देतात। ही ग्रामपंचायत इथल्या गोरगरीब समाजाला जाणून बुजून त्रास देतात। मी या घटनेचा ग्रामपंचायत या ठिकाणी जाहीर निषेध करायला आलोय। आपण मला सपोर्ट करा। प्रत्येक गोष्टी शासनाचा GR आहे 2017 पासून आपण ग्रामपंचायत मधला ज्या वार्षिक निधी आहे त्या निधीतला 5% ही रक्कम इथल्या अपंगाला 5% निधी देण्यात यावा। दरवर्षी हा निधी देत नाही, अपंगाला उडवडीचे उत्तर देतात। अपंग शिकलेला नाहीये, तुम्हाला बोलू शकत नाही, त्याचा तुम्ही फायदा घेऊ नका। मी महाराष्ट्राचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विचारतोय, साहेब तुमच्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? दिवाळी सण निघून गेलाय, आमच्यासारख्या अपंग माणसाला पैसे देत नाही। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली पण खालच्या लेवलला हा कायद्याची अंमलबजावणी होत नाही। हे खूप मोठं दुर्दैवी गोष्ट आहे। इथले सरपंच ग्रामसेवक झोपलेले आहे, यांना जागा काढण्यासाठी मी रस्त्यावर बसलेलो आहे, ग्रामपंचायतच्या ऑफिसच्या बाहेर बसलेलो आहे। काय व्यथा? भारत स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर बसायला लागतं। ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। ग्रामपंचायतचे कर्मचारी, सदस्य, ग्रामसेवक व सरपंच याबद्दल आमची काही दखल घेत नाही। आम्ही गोरगरिबांनी काय करावं? आम्ही या महाराष्ट्रामध्ये जगावं का नाही जगावं? देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब, तुम्ही एक काम करा, एक GR काढा की पोलिसांना परवानगी द्या, जेवढे अपंग असतील त्यांना गोळ्या मारून टाका, म्हणजे तुमचा कायमचा प्रश्न मिटून जाईल। हे ग्रामपंचायत मारागाव मी याचा जाहीर निषेध करतोय। वारंवार आमच्या अपंगाला त्रास, वारंवार ही भूमिका काय करावं आम्ही? ग्रामपंचायत हाय, ग्रामपंचायत हाय, ग्रामसेवक होश में आओ, ग्रामसेवक होश में आओ।